नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी. आजची बात या बातमीपत्रात सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारलेली आहे. येत्या 24 जानेवारीला या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे. मराठ्यांच्या SC-BC आरक्षणाची आशा त्यामुळे पल्लवित झाली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये वकिलांची फौज लावणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. जरांगे पाटलांनी सरकारला सहकार्य करावं अशी अपेक्षाही शिंदेंनी व्यक्त केली आहे. जरांगेंची 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषणाची घोषणा आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तर क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. मराठा समाजाला एक आशयाचं किरण या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने एक नवीन विंडो, एक मराठा समाजाला दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाने देखील संयम ठेवला पाहिजे. माझं आंदोलन करते इतरही कोणी असतील, जरांगे पाटील असतील, त्यांना देखील आता आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे यामध्ये सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था, शांतता, सुव्यवस्था राखणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.